फर्जीवाड़े की पाठशाला। नागपुर में शालार्थ आईडी घोटाले का पर्दाफाश, संस्था चालक ओंकार अंजीकर गिरफ्तार। नागपुर से एक चौंकाने वाला मामला सामने आया, जहां शिक्षा के नाम पर धोखाधड़ी का गंदा खेल खेला गया। बनावट शालार्थ आईडी घोटाले में जय हिंद विद्यालय गुलशन नगर के संचालक ओंकार अंजीकर को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। क्या है मामला? आरोप है कि अंजीकर ने शांति निकेतन शिक्षण संस्था के अंतर्गत फर्जी शालार्थ आईडी बनवाकर 18 फर्जी शिक्षकों की नियुक्ति दिखाई। न केवल नियुक्तियां जाली थी, बल्कि इसके जरिए लाखों रुपए की आर्थिक देवान घेवान भी हुई। जांच में सामने आया कि यह पूरा सिस्टम सिर्फ कागजी दस्तावेजों पर टिका था और सब कुछ पैसों के लिए किया गया। बढ़ता घोटाला और बढ़ रही गिरफ्तारियां। यह शालार्थ घोटाला महाराष्ट्र के शिक्षा विभाग को हिलाने वाला बन चुका है। इससे पहले भी कई लोगों की गिरफ्तारी हो चुकी है और अब ओंकार अंजीकर का नाम जुड़ने से इस घोटाले की परतें और गहरी होती जा रही है। क्या शिक्षा घोटालों का जरिया बन गई है? सवाल उठता है कि क्या इन फर्जी नियुक्तियों से सरकारी फंड का दुरुपयोग हुआ? शिक्षा विभाग की निगरानी में कैसे हुआ यह खेल? और सबसे बड़ा सवाल, कितने और अंजीकर इस नेटवर्क में शामिल है? नागपूर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोकडे की रिपोर्ट। तयार केल्याचं जे प्राथमिक दृष्ट्या आम्हाला तपासात निष्पन्न झालं होतं, त्याच्या अनुषंगाने संबंधित चौकशांती आम्ही ओंकार अंजीकर हे संस्थापक आहे यांना आपण काल अटक केली होती। काल त्यांचा पीसीआर रिमांडमध्ये आपल्याला त्यांचा 27 पर्यंत पीसीआरही मिळाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षक, संबंधित शाळा आणि जे संबंधित आरोपी आहेत त्याची इन्क्वायरी सुरू आहे। अनेक शिक्षकांची नियुक्ती यांच्या माध्यमातून झाली आणि अनेक मोठ्या रकमेची जे आर्थिक व्यवहारात देवाणघेवाण देखील केल्याचा यांच्यावर आरोप असल्यामुळे त्या अनुषंगानेच आम्ही तपास घेत आहोत की हे सर्व जे शालार्थ आयडी कोणाच्या माध्यमातून केले आणि कोणते त्यावेळेस शिक्षण अधिकारी असतील, डेप्युटी डायरेक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी होते, संबंधित वेतन पडताळणी अधीक्षक त्या ठिकाणी होते, यांच्या मार्फतीने जर हा व्यवहार झालेला असेल त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही इतर बाबी आढळल्या तर निश्चितच यामध्ये सुद्धा आरोपींची संख्या वाढू शकते। सर, धोटेची काय अपडेट आहे? अगोदर मेओमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं, आता सध्याची त्यांची काय अपडेट असेल? नाही, त्यांना सर सध्या जेल MCR मध्ये आहेत ते आणि त्यांच्या संस्थेसंदर्भात बी आमची चौकशी सुरू आहे। सर, दररोज नवनवीन अपडेट जे आहे ते या घोटाळ्यामध्ये एकूणच आपल्या पथकामार्फत केली जात आहे। काय वाटतं, अजूनही काही आरोपी यामध्ये वाढू शकतात का आणि आतापर्यंत किती अटक झाली? याच्यामध्ये ज्या शिक्षकांचे जे शालार्थ आयडी बनले 681 आणि हे जे 681 शिक्षक हे 36 शैक्षणिक संस्थेमधले आहेत, त्यामुळे निश्चित याच्यामध्ये आरोपींची संख्या वाढेल। ज्या पद्धतीने पुरावे आम्हाला प्राप्त होतात, आरोपी अटक होतात, त्या पद्धतीने पुढील तपास सुद्धा इतर आरोपी निश्चितच वाढू शकतात आणि त्यांना आम्ही अटक करू। सर, वाघमारे अद्यापही खराब आहे, त्यांच्या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाले का? वाघमारेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा शोध घेत आहोत। बऱ्याच वेळा आम्ही काही टीमा ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली, लोकेशन आले, त्या ठिकाणी आमच्या टीम अधिकारी त्या ठिकाणी सर्च घेऊन आले, अद्याप आहे तो फरार आहे। सर, एक हिंदी